पण मला तुम्ही सांगा, आम्ही हा सक्तीचा जी आर काढला होता का? सक्ती आम्ही मराठी भाषेची केली होती प्रत्येक शाळेमध्ये. आज मुंबई महानगरपालिकेत IB असेल, IGC असेल, ICSE असेल, CBSE असेल, SEC सोबत जेव्हा आम्ही आणलं तेव्हा सक्ती आम्ही मराठी भाषेची केली होती. ही जी हिंदी भाषा लादण्याचं किंवा तिसरी भाषा लादण्याचं जे काम आहे, जी आर कोणाचं आहे? आणि जे आत्ता आमच्यावर आरोप करतात ते काय घेतात, कुठच्या नशेत आहेत की अजून झोप उडाली नाही आहे, पण गेल्या 3 वर्षामध्ये 2 मुख्यमंत्री वेगळे झालेत, सरकारमध्ये ते स्वतः बसलेत, पण आरोप आमच्यावर करतात. नशीब नेहरूंवर पोचले नाहीत ते किंवा मकवलेवर पोचले नाहीत, तर 1858 मध्ये मकवलेनीच हे लिहून दिलं होतं सांगतील आणि अपप्रचार करतील. हे स्पेंडर किंवा ह्या सगळा हा अहवाल असेल तो उद्या भाजप स्वतः जाणार आहे तुमच्या विरोधात. चांगलं आहे, पण ते स्वतःच्या सरकारच्या विरुद्ध तुम्ही आंदोलन करताय की फडणवीस साहेबांच्या विरुद्ध आंदोलन करताय? कदाचित हे नाहीये ना की भाजपमध्ये अंतर्गत वाद आहेत, कारण ते पण आहेत ते दिसतात आपल्याला. काही दुसरे कोण मंत्री आहेत का असे ज्यांना फडणवीस साहेबांची जागा पाहिजे? हेही असू शकतं. आणि म्हणून मी जे पहिलं सांगितलं ना, मी आणि म्हणून बोललो नाहीये, तर मी जे सांगतोय ना की GR ची तारीख काय, परवा GR काढलाय त्या सक्तीचा. कुठच्या धूनमध्ये हे लोक ते झोपेत आहेत की काय आहेत? सक्तीचा GR हिंदीचा हा भाजपच्या सरकारने काढलेला आहे, भ्रष्टनाथ मिंदेंच्या मंत्र्यांनी काढलाय. कदाचित भ्रष्टनाथ मिंदेंनाच फडणवीसांना अडचणीत आणायचं नाही ना, हा देखील विचार तुम्ही करा. फडणवीस म्हणतात की ठाकरे बंधूंबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला की हिंदी सक्तीच्या विरोधात मोर्चा काढण्यात येतोय. ते म्हणतात की ते जर मराठी असेल मग मी काय पंजाबी आहे का? तर आम्ही कुठे त्यांच्याबद्दल काय बोलतो? म्हणजे त्यांच्या सरकारमध्ये त्यांच्या विरोधात कोण काम करतंय हे त्यांनी ओळखावं. युतीची नांदी आहे आणि विषय आपण सगळे भारतीयच आहोत, सगळ्या भाषा येतात, पण मुख्य गोष्ट हीच आहे की थोडं तरी राजकारण बाजूला ठेवून, स्वार्थाचं राजकारण बाजूला ठेवून हा विचार करावा की तिसरी भाषा तुम्ही पहिलीतल्या विद्यार्थ्यांवर खरोखर लादणार आहात का? आणि मी जे काल बोललो ना, नरसिंहराव साहेब जेव्हा प्रधानमंत्री होते, बरोबर, त्याच्या म्हणजे नुसतं प्रधानमंत्री होते तेव्हा नाही, त्यांच्या आयुष्यात अनेक भाषा त्यांना यायच्या, जवळपास 14 की 15 भाषा त्यांना यायच्या. स्पष्ट बोलायचे ते भाषेत, अस्खलित भाषा बोलायचे. ते काय सक्तीच्या शाळेत गेले होते का 14 भाषा तुम्हाला शिकायलाच पाहिजे? वाजपेयी साहेब केवढ्या भाषा बोलायचे? तेच काय आता शशी थरूर बाहेर फ्रेंचमध्ये बोलले, सक्तीच्या भाषेत बोलले होते का? मुख्य गोष्ट हीच आहे ना की तुम्ही पहिलीपासून शिकवताय काय? किती भाषा तुम्ही लादणार? आता दादा भुसे म्हणतात की मौखिक असेल, हिंदी भाषा जी मौखिक. बघा, उद्याचं पण आंदोलन मौखिकच आहे, ते त्याच्या पुढचं होऊ नका देऊ.